सांगरूळच्या सम्राटची आतुरतेनं वाट पाहत बसलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांना नमस्कार. कलेचे आणि विद्येचे आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग प्रणिपात. अखंड हिंदुस्थानाचे अधिपती श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. सांगरूळचा ढाण्या वाघ कैलासवासी मारुतीराव धोंडीबा खाडे बाबा यांना भावपूर्ण आदरांजली. श्रींच्या मूर्तीचे देणगीदार श्री संदीप बंडा पाटील, सम्राट गणेश तरुण मंडळ, खाडे बाबा गल्ली, सांगरूळ. सांगरूळचा सम्राट यंदा 19व्या वर्षी यशस्वीरित्या पदार्पण करीत असताना आपल्याच आई बहिणींच्या देखत पंचक कॉमेडीची नियमावली पाळून सादर करीत आहोत एक समाज प्रबोधनात्मक आणि चालू घडामोडीवर हास्य कल्लोळाची जत्रा. सम्राटची भाकणूक ऐकूया, गावाला नवी दिशा दाखवूया. अर्थात डोळ्यानं बघशिला, कानानं ऐकशिला. घेऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की. अरे काय पुर लावली, कुठं बघतेस, कुठं चाललेस? चल की मोर. हे चित्रापूवाला जरा किरम हाय आणि गिरण बी हाय. हे इथनं एवढं जाऊ दे बघ. मला बी तलतय ती कर बाबली तर ढाल मादनं वलतय बदा. माझी तंबाल धालिवली बदा. ती बाबली ती झालं वाटत तातणार बदा. अरे इथं वाटत टाकून बायकांची बसायची अडचण करतोस वे. हा चल 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 मोरो. ह्यो सम्राटचा तळ आहे नव का? बघ कसा पगड आहे. तुम्ही पहिलं फुलवा पाय बी नेतातला म्हणजे अवदल दाद्यावला आदल. अजून मात्र लद्दीन बी नाही. लजीन बी नाही. कसलं बी तेच मरदा लगीन व्हायची राहत्यात वे. जरा कुचू बोंबलाय लावून आले. आपलं तेवढं तलून झालाय लितामा. आम्हाला उठती डोपाला म्हणायला लावणार बहुतेक. असून दे. एक काम कर, एवढी शेळीची दार काढायची बघू. अरे ये धोळापा, अरे कुठं आहेस रे? अरे पोराला जरा हे उठलाय रे. काय म्हणतात ते? तू तर काय उठलंय तेवलं आहे ते. मला दला दावला ताता. हो तिथं पाय घर सोडतोच कशाला? अरे असतील वारा फोड्या उठलेल्या. पाय सोडून पळाला तवर आत्ताच कुठं पाण्यावर घातल्याला तवर गाणं केलास ना? आलं ताई घातली. हा काय घातली? माझ्या लक्षातच नाही. मी तरी काय केलो, पालव मागणं ताताय लादलंय. तेरतच सिद्धा तिथं त्यातला केलाय. हा वागड्या. ए गड्या, तुला तरी कळतंय का तू काय बोलतीस ती? मग त्याला असून दे. कोंडून ना तुम्ही काय ऐकत बसलायचा? एक काम करा, तुम्ही जरा पाय धरा, मी तोवर बकरी कातरतो. हा मग तुमच्या पोराला लागतील तेवढं दूध न्या बघा. दला बोटा लय पालव्यातला तलून होता. लय वाईट मालतय ते. पातवान धवतून बिनातल्या वाणी तलतय बिनातल्या वाणी. आता बेनसो दे के मर्दा. मग त्या आधीचा का मी आधीचा? अरे त्या पिशवीत काय माल आहे का? अरे काय मर्दा कोंडा, तू आधीचा बी हाय बनतूस आणि तुला माहित नाही वे. हा कशाला बांधले ती मग? अरे कोण हाईत का तळाव? नुसता मेंढराचाच आवाज यायला लागलाय. अरे चांगला पगड मोठा आहे की तळ. येत ते तिलमणी ढिलणं.
अरे हळू बोल ऐकू जाईल की. शाब लय दिसन आलोय जरा महत्वाचं काम आहे. 16.5 वर्षानं कवा नाही ते भाऊबंदकी एकत्र आली आणि त्या ताईबाईची जत्रा करायची ठरली जरा बारक्या पोरा गुरासनी त्रास व्हायला लागलाय हो. बरं ते ना एखादी गाभण मेंढी आहे का? ते नव मला बी 2-3 आयडी घ्यायची आणि श्यामाला एखादी गाभण मेंढी दे जमून. ए बाबा हर्षाना का खोळा तू का या मेंढ्यांचा राखण करता एकच आहे. यांचा कारभार माझ्या बी हातात नाही. अरे माझ्या देवानं सांगितलेलं होतं हे पाप करू नकासा तेव्हा आम्ही बी करत नाही. आणि पाप केलासा तर डोळ्यानं बघशिला आणि कानानं ऐकशिला. अरे कवा भाकणूक बघितली असा का तुम्ही? चला की ऐकायला जाऊया समजा. चला तर मग चला आणि तर. बघूया कशी असत्या भाकणूक. बाळूमामाच्या नावानं चांगलं. आत्मपुरात तुझी बैबाट तुझा भंडारा मांडला तुझं खान गासुंब राहण गा तुझा भंडारा मांडला. आत्मपुरात तुझी बैबाट तुझा भंडारा मांडला तुझं खान गासुंब राहण गा तुझा भंडारा मांडला. आलं उधाण आलं लेकराच्या आनंदाला तुझ्या नावाचा जयघोष भिडतोया आभाळाला. स्वामी तुला दिनांचा आत्मपुरात तुझी बैबाट तुझा भंडारा मांडला तुझं खान गासुंब राहण गा तुझा भंडारा मांडला. मुरगुबाईच्या नावं चांग भलं, गुरगाईच्या नावं चांग भलं, ज्योतिबाच्या नावं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावं चांग भलं. ऐका हो बाळांनो तुम्ही हे जगाचं जेवण, लागवडीचा भाव एवढा सोन्याचा होईल, होईल होईल उसाचा बोसर होईल, कारखान्याच्या दरान सोसायटी भागायची नाही रे. शेतकऱ्याच बाळ एवढं रात्रंदिस पाणी र पाजल, लग्नाच्या विचारान झुरणीला लागल, गडगंज पगारवाल एकरा एकरान शेतीर घेईल, खऱ्या शेतकऱ्याच बाळ रोजगारी होईल, शेतीर करशिला तर बिना लग्नाच मरशिला. डोळ्यानं बघशिला बाळानं तुम्ही कानानं ऐकशिला. शेतकरी दादा रे
बैल दोन तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान. का बरे दमलाच जणू अवताला बैल कशी करत असते. नाही का आता पहिल्यासारखं रेगुळ वडा येईना. नाही कनाट्यात ताकद होती त्यावेळी माप लोकांच्यात गुडघे एवढं कट्ट मारलं. तर काय सांगतोय बघ, आम्ही काय लांबडी सरी सोडून त्याच्याकडे बघित बसलेलो नाही. ह्यो लागला सांगायला कथा. अरे या फादरानं 60 गुंठ्यात 108 टन ऊस काढलाय. काय कांडी आणि पेशल इकली आणि वाड काय बघतोस. अरे त्या तळ्याकडच्या वाड्यापेक्षा कसं हिरवगार. जरा भारतातलं सांग. भारतातलं पटायचो कळलं. तुला पटत नाही हो काय माझा दोष आहे का. तरी लेका जरा कारखाना 4-5 दिवस बंद पडला म्हणून सांग रे. त्यामुळं ऊसाचं कसं भांड सोकल्यावानी झाले. नाहीतरी 108च 208 वरच गेलं असतं. काय सांगतोस 60 गुंठ्यात 108 टन ऊस काढलाय म्हणून आणि लागवडीचं लेखा हिशोब केलायस का. अरे नुसतं लेखा लागवडीच्या टिक्क्याची किलताना शिवल्यातच. अरे वय की रे फडकरी आणि वडणाऱ्या बायकांचा हिशोब वेगळाच. काय बी मागत्यात मर्दा. तर काय आम्ही गड्यासनी पाडून द्यायचं. बांधणं बांधाय मौसूद पिंडी आणि उसाव ठेवायची. होय 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 होय. मग गडी घालणार मुळी आवळणार मग बाई वाढणार तवर गेली ऊसवाल्यांची केस. आणि त्यात जर ती गबाळी असली तरी विचारूच नको. त्यांचं जर एकात दुसरं जर बारकं पोर असलं तर त्याला आणि बिस्किटचं पुडणी वरक्या द्यायला लागत्यात. आमच्या पोरासनी आम्ही कवा दिल्या नाहीत. त्यात बायकांचं कौतुक काही थोडं असतंय. एकीचा असतोय उपवास तर कोणाला लागतोय बांबवड. तवर एक म्हणती पतंजलीचा पोडा. अरे बांब वड नवर ते बॉम्बे म्हण बॉम्बे ते मध्ये घालून खात्यात ती. वय मध्ये घालून काठ्यात म्हणून सांगतोय मर्दा. बांबू वडू म्हणू नकोस. खर्च करताना बांबू वड म्हणायची येते. त्यासनी आणायला जायला लागते आणि सोडायला आणि गाडी द्यायला लागते. अरे मग आठावणं बघतोय कोण रेगुळ वडतोय कोण पंपाचा हँडल मारतोय आणि गड्या बायकांचं काय काढलंय सा. तुमच्या एवढा असताना मी कोंडा पाडतो म्हणूनच माझं नाव कोंडो अण्णा आहे. आणि तुम्ही बसलायसा इथं अजून साध्या पंपाचा दांडा हलवीत. बावटनी बावट दुखत्यात तुमचं नुसतं ते पंपाचा दांडा हलवत. काय करायचं का. देवा काय आलंय आमच्या वाट्याला. कुठंतरी शिपाई असू दे तांदूळ पडलेला हायच. होय 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 सेंट्रिंग वाला असू दे. मग काय आठवड्याला झालेला पगार घ्यायला कारभारी नाहीच की. खरं आहे बाबा खरं आहे. काटा मारून व्यापार करणार असू दे त्यांच्या दागिन्यात मडलेल्या बायका हायतच. हे पण बरोबर आहे बाबा. कुठंतरी ड्रायव्हर असू दे जुळणी लावून जोडीनं पळून गेलेला हायच. कुठंतरी गेटचं वेल्डिंग मारायला गेल्यावर रॉड सपून हार घालून आल्याला हायच. वय वय बाबा हे असलंच लय चाललंय आता. थोडक्यात काय शेतकऱ्याचं पोर सोडून जिथं जिथं म्हणून मिळीव त्याली आहेत त्यासनी पुरी मिळत्यात. कर हिथं काय घडना झालंय. काय करायचं सांग बघू. होय 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 होय. पर या शेतकऱ्यांच्या वावरातलं पंड काढायला हातात हात नाही. शेतात कसं किनकिन वाटते. जीव कसा उदास होतोय. अरे जिथं खांद्याला खांदा लावून राबणारी कारभारी नाही तिथं शिवार सुन सुन वाटणारच की. ऐका र ऐका बाळानू ऐका मनर लावून माणसा परास पैसा मोटार होईल. मेल्याल्या जनावराच माणूस पैसार करील. वाढल वाढल
मटणाचा भाव गगनाला भिडल ठेवशीला शाकाहारी जेवणाला नाव गगनाला भिडल मटणाचा भाव डोळ्यानं बघशीला बाळानो कानानं ऐकशीला सुलतान दंगा करू नकोस. आबू पाय वाखना रात्रीपासून ताटले. ताटू द्यात उद्या श्रावण संपतोय बघ कशी पालती पडत्यात. घे भक्ताईच्या आत आधी तेवढं अडकूया. अडीक भक्ताय लागले अडीक. रंगांच्या दरबारी मी वीज थिरकणारी चलवंती यजवंती धरवंती मी कस्तुरी फुलवंती या मटण घ्या चला वेळ लावू नका. चला एक नंबर ताजं मटण. चला मोठं खांड एक कापलंय 2 तळमळत्यात 3 भ्याल्यात 4 गुलालानं रॅड केल्यात बघणारी बावरल्यात खाणारी एडबडल्यात. हॅशटॅग मोठं खांड शॉप. नाद करते काय पिशवी नाही डबा घेऊन यायला लागतंय. मोठं खांड बसाय नको काय त्यात. ए टिपूदा कशाला वरडायला लागलायस? हा शिरा उगाच ताणवू नगस. हा कापल्यास कुत्री बी भोवतीनं गोळा होत्या. रक्तीच्या वाट्या कवा धुतूच काढले का? हा कुत्री चाटून जातात. अगं फुलवंती रेडी आहे म्हणून म्हटलं. काय रेडी आहे? आव तयार असं वय मला वाटलं पालवच आहे. वय की पालवच आहे. तुझं ह्याच्याकडे लक्षच नाही. हाय लक्ष आहे त्या मधल्या भागात. अंगापेक्षा भोंगाचं मोठं आहे. अरे ह्याच्याकडे बघूनच वाटायला लागलंय कुकराच्या 5-6 शिट्ट्याचं काम आहे बघे. नाही का प्युअर येतोय तुला मी. नको बोटानं दावल तेच दे. तुम्हाला मऊ घालू की दाताने चावत्याले हाड घालू? आवडला असेल तर कच्चाचा तोडून घालू का? कांदा कापताना बोट सुरीतनं वाजवली. बस करे तुझं गाणं. क्या इसकी जीभ है ना लुडू हलती आहे. ताजं कापलंय म्हटल्यावर हलणारच की. अजिबात जीव आहे अजून. गिरायकाच्या देखत लोड पडू नको रे. कळते का नाही? जा तिकडे जा फोड जा तिकडे. नाहीतर हे मला टाकायला लावशील डागला. काय डागला आणि काय टाकतायसा मला ऐकू आलंय. हा ते अगं अक्का घाण घुण टाकायचा विषय आहे का ते? हो अक्का तुला कंच्यातलं देऊ? आज शेट आला नाही वाटतं. तुम्ही आलायसा. शेट आलात की आम्ही डोळं झाकून देतो त्यासरी. होय डोळं झाकून देणारच की. ते गेल्या ती नानग्या मेमणीला चांगल्या हाय क्वालिटीच्या साड्या आणायला गांधीनगर मार्केटला गेल्या. अक्का शेटच्या हाय क्वालिटीच्या म्हणजे 100च्या ढिगातल्याच असणार. बरं ते नव्ह कार्यक्रम कसला आहे? जरा वारलेल्या घोडाचा कार्यक्रम आहे. थांबा जरा मी त्यांना फोन लावते. लावा की. हॅलो येतो ठेव. आवा माझं ऐकून तर घ्या. मी आलो या मटण घ्यायला. कशातलं घेऊ ते सांगा. घे मधलं घे फड्यातलं घे. बरोबर अय्या मधलं पर ये लेका माग सर माग. सूर्य हातावर लागल की मुंडे अजून सरळ फोडलेला नाहीस. फोड सवची. च्या सकाळी नेल्याला 5 किलोचं गिराईक आणि न्यायला आले वाटत. वय न्याला आलोय. आधी नेलेल्याचा वास घे व्यास घे. नाही मला काय माहित नाही. घे की वास. नाही मला सोडा मला. चाचा अण्णा बघू जरा डबा. जरा वास येतो या. अण्णा डब्याचं टोपण काढलं नशील हो सकाळपासून. काय सांगतोस लेका सकाळच्या? काय केलं?
द्यायचा आणि काय नाही ते तुम्हालाच माहिती. उगाच आपलं सांगतो डब्याचं टोफान काढलं नाही आणि ह्याचं काढलं नाही म्हणून. अरे पैशासाठी माणसाच्या जीवाशी खेळू नका. दुधाची रे धार काढणारा चिंतेत राहील, केंड ढकलणारा पैसा मिळविल. संघाचा कारभारी मालामाल होऊन मलाई खाईल. संस्थेचा हिशोब ठेवणाऱ्याचा खिसा जामर होईल. ठरावधारक 5 वर्षात एकदा गटळर करील. दुधाची हाऊस करशिला तर शान काढून मरशिला. ऐकार बाळांनो तुम्ही हे ऐकार तान्यानो. अरे 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 लागून दे तरी व्यवस्थित. अरे लगेच ढक्कललाच बी वतलाच बी आणि तिकडे फर दिशेन पावती फाडलाच बी. मामा पहिली दांडा आली होती आणि मशीन स्क्रॅप केल्या, आता बटनावर आलंय सगळं. असं आहे वे श्याम, ही एवढी पावती बघ रे. जरा मला यातलं काय कळत नाही म्हणून विचारायला बघ जरा. बघू. नाव रामराव सोमनाथ मोठे, म्हैस दूध, तारीख 2/9/2025, वेळ सायंकाळ, लिटर 900 मिली, फॅट 5.5, SMS 7.2, दर 45 रुपये. होय, एकूण रक्कम 41 रुपये 50 पैसे. काय झालं? पोरग्यानं म्हस पळविली वाटतं रे. हं? सुकाळी ज्याला येऊन दे, नुसतं घराकडे येऊन देते. ती जळान झालेली गाडी तेवढी भंगारला देतो बा आधी. ते बघतो नुसतं टार 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 करते. ए मामा चला पुढे, तुमची कायमची तक्रार आहे. या वहिनी तुम्ही पुढे या आता. मामा या वहिनींचं बघा, काय फॅटाला आणि रेटाला कधीच तक्रार नाही. अरे ल्याका बायका बघूनच फॅट लावतोच वाटतं बाटक्या. या अशा तुमच्या वागण्यानेच आमच्या सारख्या दूधवाल्यांची भट्टी लागल्या भट्टी. नाहीतर काय. अव तसं नाही भाऊजी, यात या मशीनचा आणि जनावरांचा कायच दोष नाही. त्यासाठी गेली आमच्या मालकांनी तुकाई माळाचा पैलवान पशु आहाराची 1 नंबर क्वालिटीची मक्का चुनी आणि श्री स्वामी समर्थ मेडिकल मधली किनी योग्य दरात मिळणारी जनावरांची औषधं घेऊन आल्यात. त्यामुळे दुधाचं उत्पादन, फॅट आणि SNF यांची कायच तक्रार दे बघा. अहो तुम्ही बी वापरून बघा. होय श्याम, ही काय बया दूध घालाय आल्या का खुळ लावाय आल्या काय समजून आल्या का? मला बी काय समजलं. या खाद्याचं एक परवडा ना, तरी मी बघतो एखादं वापरून. वापरतो बघतो एकदा ट्रायल. बरं वहिनी, चला पुढं, माझं तेवढं दूध घालतो. काय आहे ते टेम्पोवाला आलं की धांदल करते हो. परवा बिन फॅट लावतात तसंच ओतून गेले. राम, बोल की श्याम. अरे गाडीचा आवाज कुठनं तरी टाळ 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 असा यायला लागलाय रे. बघ तरी कोण हाय रे बाबा? इద్దर कल्याणी चौकाटलेल्या तोंडाने दिसते. अरे गाडी इकडेच यायला लागली या. होय, टार टार आवाज मी माझ्या कानात बसल्याला दिसतो. अरे गाडी इकडेच यायला लागली या. होय की माग ढोरागत काहीतरी दिसतोय बाबा. अरे यो सोकाटलेल्या पेन्शिली मांडी जात का आमचंच किरियो. अरे वांढरा, ए पोरा, अरे होय की र. अरे तुमचंच की हो सुजल. कुणाचं सुजल? ए तुमचं सुजल नव रे, सुजल. हा तेच ते सुजल. ए
आले काय हे वरण हक्का मारतोय असं सैराटल्यावानी काय करायलीस तू पहिली मास बांध तिथे लगा 5-6 हजाराच्या जळान झालेल्या मोडक्या गाड्या फिरवूनच आमासनी खायला आणलायस तू काय झाले तोंडात पुरीच्या मागणं गाडी फिरवून पुरी काही ना मैदान मस्त तरी मागणं इतक्या का बघितली अरे ह्या तोंडाच्या त्यो तोंडातला तुझा तोबरा आधी ठोक बघून आणि बाला तरी भी आणि दुसऱ्याच्या देखत पी अरे असू दे रे राम हा? हे मर्दा ढोराकडलं पोर आहे दवासने तोडणारच इथं मर्दा 15 ऑगस्ट असू दे 26 जानेवारी असू दे नाहीतर शाळेचा वाढदिवस असू दे डॉल बी काय गाड्या काय अरे ज्यांची नाळ बी वाळलेली नाही अशी शिकतेली पोरं वाजवतात त्याला कोण वाली आहे खरंय बाबा खरंय तुझं एक बरं आहे बाबा तुझं पोरग गोकुळला चिकटून दिवाळीला 3 पगार बोनस घ्यायला मोकळा झालास बाबा तू पोरानं टेम्पो गेला वाटतंय अगा टेम्पो पोचला बी सांगात तुम्ही दोपट्यातनं उठून आता आलायचा वाटतं दूध न्यायला होय की रे हायला आम्ही आपलं उशीर पातूर झोपून सुख खातोय आणि 70 रुपयानं दूध घेतोय आमच्यासारख्या दूध घेणाऱ्यापासनं दूध विकणाऱ्यापर्यंत कुणाच्या हाताला घाण नाही मात्र दूध काढणाऱ्याच्या हाताला शान आहे या दूध उत्पादकांचं कधी सुखाचं दिवस येतील काय कळत नाही बाबा नवीन पिढी अघोरी कृत्या कांडाकडं वाटचाल करील आपल्या पोरीवर हक्क सांगताना डोळ पाण्यानं भरतील नियतीचा खेळ करशिला आयुष्याची घडी इसकटल ध्यार धरा जरा बानू केलेल्या पापाला कार इसार तैसा भोळ्या आईर बापाला आघोरी कृत्याच करशिला मंत्र हेच होईल मुली पळवायचं तंत्र डोळ्यानं बघशिला बानू कानानं ऐकशिला फोन स्विच ऑफ कर का भावकी आमची चांगली नाही गाव लोक स्टेटसला गाणं लागलंच म्हणून समज लागेल की गाणं अरे मी हाय की खमकी जीवाला जीव देणारी कुठं जायचं तेवढंच सांग जरी स्टेटस लागला की नाही तरी जोडीनच लागल ना कुठली वरात ना कुठली बारात आता थेट जायचं स्वामींच्या दारात आता वाडीचं पेड घेऊया आणि सोडवान बांधीला सोडूया स्वामी इजवू नका यावा आताच एक जोड गेला दिलेलं काम झालं की काय मेलाव अरे आत्ता कुठं आपलं जुळले आणि हे स्वामी मेलाव काय करायला लागलाय पेड्यासारखी पोर आणली बेवड्या किती खुश हाव स्वामी मालवणासनं येऊन चांगला जम बसवलायचा की इथं मेल्या नाही ती चौकशी नको करू हार काढून आता पाटाव बसून घेऊ ए बाळा 18 पूर्ण आहे ना नाहीतर माका मावशील खडी फोडू त्या बेवड्याच्या नादानं नाही हाय 18 पूर्ण आहेत हा घे ह्यो चमचा घेऊ हातात घेऊ ए बाई हे घे प्रीती चमचा आणि बस लवकर पाठव लवकर आवरून सटकायचं बघूया
ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा ओम भट सोम स्वाहा ओम ह्रीम कॅडबरी क्रीम आईस्क्रीम एक कापला ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा. हा आता एक एक फुल घाला. हा ती देवाला द्या. अच्छा हा देवाला घाला. हा 3 महिन्याची पोटात असल्यापासून लाथा मारायचीस. आईनं कळ सोसली हे तुला कधी ना आठवावं. ओम भट स्वाहा. फुल 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 घाला. तिकडं इकडे घाला. हे देव असताना इकडे घाला. एक एक फुल घाला. हा तिचा वाढदिवस तिला माहित नसे पण तुझा वाढदिवस 1 दिवसाचा रोजगार देऊन साजरा करत असे हे तुला ना आठवावं. ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा. अजून फुल घाल. इकडे तिकडे बाजूला बाजूला घाल. हा घाल. हा तिची शाळा अंगठ्यावर थांबली पण तुला इंग्लिश मिडियमला बसनं पाठवलं हे तुला ना आठवावं. ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा. हा कुंकू कुंकू. हा समजा समजा पाणी घाल तिथं. तिकडे देवाच्या बाजूला इकडं. हा स्वाहा स्वाहा स्वाहा. ह्यो कुणाचा तरी शर्ट घालून कुणाची तरी गाडी घेऊन जरा काय हसला यालाच तू फसलीस. ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा. इंस्टाग्रामवरील फोटो तुझा घेऊन वाळत घातलेली ओढणी आणून तुझ्यावर अघोरी जादू झाली यातच तू फसलीस. ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा. हो स्वामी चाललंय वाटतं पोटा पाण्याचे. अरे सुजल कोंडून ना त्यांना कळलं वाटतंय आपण आलोय ते. होय होय मला बी तसंच वाटतंय. प्रीती आधी तोंड लपिव. अरे आमच्या सोनबाच्या अरे आमच्या सोनबाच्या नातीगत कोण गाई आता. आहा तीच रे ती. आणि हा वाईटच पलीकडे बसलेले. अरे रामाचं पोर नव्हता रे हे. अगा या 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 चांगली गावात पळवलीस रेडी आणि आणलीस ही साखर साडी. आजकालच्या कलियुगातली पिढी आई बापाच्या नजरेत असून मोबाईल मुळे क्षणाचाही विचार न करता किती भरकटत निघाली. ऐकार बाळानो तुम्ही हे ऐकार तान्यानो. सांगरुळ गावचा इतिहास लई मोटार हाया. इथला गणेश उत्सव साऱ्या जिल्ह्यात गाजतोया. सांगरुळ हयात राहील तवर खाडे बाबा हे नाव राहील. एकमेकाची उनी धुनी काढशिला तर मातीत मिळशिला. सम्राट मंडळाचा गाजा वाजार होईल. मंडळाचा झेंडा एवढा डौलान फडकील. देव ह्यो स्वार झाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्यानंतर